नमस्कार मित्रांनो, पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. आता तेजा सगळ्यांसमोर सांगते की हे लग्न मला नाही करायचंय. तेव्हा ती म्हणत असते की त्याची आई म्हणजेच हर्षितची आई केव्हापासून माझा आणि माझ्या फॅमिलीचा अपमान करतीये, तरी सुद्धा हर्षित एक शब्द सुद्धा तोंडातून काढत नाहीये. त्याला काहीच घेणं देणं नाहीये असं म्हणून आता तेजा रागातच आत जाते. त्यामुळे हर्षितही तिच्या मागे जातो. आता तेजा खूप रागात असल्यामुळे आत आल्यानंतर ती टेबलवरचं सामान इकडे तिकडे फेकू लागते. तेव्हा हर्षित तिथे येतो आणि म्हणतो, तेजा काय करतेय तू, जरा शांत डोकं ठेव. पुढे तो म्हणतो, काय बोललीस तू की माझ्याशी लग्न करायचं नाही, तुला समजतंय का तू काय बोललीस. तेव्हा तेजा त्याला म्हणते, हर्षित एक मिनिट, बाहेर तर तू एक शब्दही बोलायला तयार नव्हतास आणि आता इथे एवढं बोलतोय. अरे माझा आणि माझ्या आईवडिलांचा तुझ्यासमोर एवढा अपमान होत होता, पण तुझ्या तोंडातून एक शब्द सुद्धा निघाला नाही का. तरीही अजूनही हर्षित काहीच बोलायला तयार नसतो. तेव्हा तेजा म्हणते, तू जर एवढाच ममाज बॉय आहेस ना, तर मला तुझ्याशी लग्नच करायचं नाहीये, कारण आत्ताच जर हे चित्र असं दिसतंय तर पुढे जाऊन काय होईल. तेव्हा हर्षित तिला म्हणतो की मी ममाज बॉय दिसतोय आणि तुझं काय, पहिले तू तुझ्या रागावर कंट्रोल करायचं शिक. मोठे जर 4 गोष्टी समजावून सांगत असतील तर ते ऐकून घेण्याची तयारी ठेवत जा. त्यामुळे तेजाला आता आणखीच राग येतो आणि ती म्हणते, हर्षित एक मिनिट, आता तू इथून जा, नाहीतर मला आणखीच राग येईल. असं म्हणत ती त्याच्यासमोर हात जोडू लागते. त्यामुळे आता हर्षित तिथून निघून जातो. आता इकडे वल्लरी, इंदुमती आणि तेजाची आई येऊन तिला समजावू लागतात. तेव्हा इंदुमती म्हणते, अगं तेजा, हे काय केलंस तू तुझ्या होणाऱ्या सासू बरोबर 4 लोकांसमोर अशी बोललीस. पुढे ती म्हणू लागते की बाईच्या जातीने 4 अंगारे पत्राला बांधून ठेवावे लागतात, तिला सगळं ऐकून घ्यावं लागतं. तेव्हा वल्लरी तिला म्हणते की तुम्ही काय बोलताय हे सासूबाई, तुम्हाला कळतंय का. तेजाच्या आई वडिलांचा सगळ्यांसमोर अपमान होत होता आणि तेजाने गप्प राहायचं का, तर तिची मुलीची बाजू आहे म्हणून, आणि मुलाच्या घरच्यांनी वाटेल ते बोलायचं आणि मुलीने फक्त ते सहन करायचं. मला हे पटत नाहीये. तेजाताईने जे केलं ते एकदम बरोबर केलं, कारण त्यांचा आणि त्यांच्या आईवडिलांचा जर लग्नाआधीच एवढा अपमान होत असेल तर पुढे जाऊन का होणार नाही. त्यापेक्षा हे लग्न न केलेलंच योग्य राहील. तेव्हा इंदुमती वल्लरीला म्हणू लागते की वकिलीनबाई, तुमचं थोडंसं डोकं इथं वापरलं तर चांगलं होईल. तुम्हाला कळतंय का, तेजा आणि हर्षित बिना लग्नाचे एकमेकांसोबत एवढ्या दिवसापासून राहत होते आणि बोभाटा करून गावभर फिरले. त्यामुळे आता जर त्यांचं लग्न मोडलं आणि हे जर सगळीकडे कळलं तर तेजाची किती बदनामी होईल. तेव्हा तेजा म्हणते, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की मी मुलगी आहे म्हणून माझीच बदनामी होईल, पण माझ्यासोबत हर्षित सुद्धा राहत होता, मग त्याचं काय, म्हणजे त्याचा सत्कार होईल का. तेव्हा इंदुमती म्हणते की तुला कळत नाहीये, काही झालं तरी तो माणूस आहे, त्याने काहीही केलं तरी त्याला कोणीच काही बोलणार नाही. पण तुझी मुलीची बाजू आहे. मुलीचं आयुष्य हे काचेच्या भांड्यासारखं असतं, एकदा का त्याला तडा गेला की ते परत सांगता येत नसतं. पुढे ती म्हणते की जरा विचार कर, त्याचं काय, तो दुसरं लग्न करून मोकळं होईल, पण तुझ्याशी कोण लग्न करेल. हे ऐकल्यानंतर आता वल्लरीला जरा टेन्शनच येतं आणि ती पटकन बाहेर येते आणि मनोजला फोन करून म्हणते की तुम्ही जरा हर्षितला समजावून सांगा ना. तेव्हा मनोज म्हणतो की आम्ही तेच प्रयत्न करत आहोत. आता इकडे अजित आणि प्रेरणा पण आलेले असतात. त्यामुळे मनोज, मिठू, प्रेरणा आणि अजित हर्षितला समजावत असतात. तेव्हा मिठू म्हणत असते की हर्षित, तेजाच्या आईवडिलांचा एवढा अपमान होत असताना तू का शांत बसलास, तू बोलायला हवं होतंस. तेव्हा अजित म्हणतो की जेव्हा तुमचं लग्नाचं ठरलं तेव्हा तेजाताई किती आनंदी होत्या, पण आता त्या एकदमच निराश झाल्याय. त्यांना कसं वाटत असेल याचा तू विचार केलास का. तेव्हा मनोज म्हणतो की मी समजू शकतो, तुझी सगळ्यांसमोर बोलायची हिंमत झाली नसेल, पण अजूनही वेळ गेलेली नाहीये, तू तेजाताईशी बोलून घे. तेव्हा प्रेरणा त्याला म्हणते की तू मला बहीण मानतोस ना, म्हणून एका बहिणीचं ऐक आणि तेजाशी बोल. तेव्हा मिठू म्हणू लागते की खरंच हर्षित, तुला आता तेजाशी बोलायची गरज आहे. विचार कर, जर तुमचं लग्न मोडलं तर तुम्ही एकमेकांशिवाय राहू शकाल का. आता सगळेजण हर्षितला समजावत असतात. तेव्हा हर्षित म्हणतो, मी आईसमोर का बोललो नाही हाच प्रश्न सगळ्यांना पडलाय ना, तर त्याचं कारण असं आहे की लहानपणापासून ती माझ्याशी कधी प्रेमाने बोललीच नाहीये. म्हणजे याचा अर्थ असा नाही की तिचं माझ्यावर प्रेम नाहीये, पण जेवढा कम्फर्टेबल मी माझ्या वडिलांबरोबर असतो तेवढा तिच्याबरोबर नसतो.
माझं माझ्या वडिलांबरोबर वेगळंच बॉन्डिंग आहे, मी त्यांच्यासोबत माझ्या गोष्टी शेअर करू शकतो. पण आईचा मात्र पहिल्यापासून धाक होता. ती आजूबाजूला असली की एक भीती असायची. तेव्हा अजित म्हणतो, पण हर्षित, तुला आता स्वतःसाठी स्टँड घ्यायला हवा. तुला तुझं मत मांडायला हवं. त्यामुळे तू तुझ्या आईशी बोलून घे. त्यावर हर्षित म्हणतो की ठीक आहे, मी आता माझ्या आईशी बोलेल. आता इकडे हर्षितचे बाबा त्याच्या आईला म्हणत असतात, तू हे जे काही करतीयस ते मला पटत नाहीये. आता तर तू इंदोरला जायची तयारी सुद्धा केलीयस. तू जरा आपल्या मुलांच्या मनाचा विचार तरी कर. त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे. त्यावर चित्रा आंटी म्हणते की काय प्रेम धरून बसलाय तुम्ही. हे फक्त 4 दिन की चांदणी होतीये. त्यांना काही दिवस एकमेकांपासून लांब ठेवलं तर त्यांच्या डोक्यावरचं हे प्रेमाचं भूत लगेचच उतरून जाईल. पुढे ती म्हणते, हर्षितला आपण एखादी चांगली मुलगी बघून त्याचं दुसरीकडे लग्न लावू आणि तोही तयार होईल. असं म्हणत आता ती बॅग घेऊन निघालेली असते. तितक्यात हर्षित तिकडून येतो. आता हर्षितने सगळं काही ऐकलेलं असतं. त्यामुळे तो त्याच्या आईला म्हणतो, झाली का तुझी मनमानी करून? झालं ना सगळं तुझ्या मनासारखं? पुढे तो म्हणतो की तू आल्यापासून माझ्या एकच गोष्ट लक्षात आलीये की तू माझं लग्न तोडायचा प्रयत्न करतेयस. असं करून जर तुला समाधान मिळणार असेल तर नक्की कर, पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझं तेजावर प्रेम आहे आणि मी तिच्याशिवाय जगू शकणार नाही. जर ती माझ्या आयुष्यात नसेल तर मला ही जिंदगी नकोय. त्यामुळे जर तू इंदोरला गेली तर माझ्या श्राद्धाची तयारी कर. असं बोलल्यानंतर आता चित्राला मोठा धक्का बसतो. त्यामुळे ती म्हणते की हर्षित, तू हे काय बोलतोय? त्यावर हर्षित म्हणतो की मी माझा निर्णय सांगितला आहे. मी लग्न करेल तर तेजाशीच. असं म्हणून तो तिथून निघून जातो. तेव्हा हर्षितचे बाबा त्याच्या आईला म्हणतात की झालं तुझ्या मनासारखं. असं म्हणत तेही तिथून निघून जातात. त्यामुळे आता चित्रा आंटीला खूप टेन्शन आलेलं असतं. त्यामुळे ती लगेचच तेजाच्या आईला फोन करून म्हणते की भाभीजी, लग्नाच्या तयारीला लागा. आता चित्रा आंटीचा होकार आल्यामुळे सगळेजण खुश असतात. तेव्हा वल्लरी म्हणते की आंटी, तुम्ही लग्नासाठी तयार झाला त्यासाठी थँक्यू, पण आता आपण लवकरात लवकर लग्नाच्या तयारीला लागू. तेव्हा तेजाची आई म्हणजेच गायत्री म्हणते की तेजा आमची एकुलती एक मुलगी, त्यामुळे आपण तिचं धूमधडाक्यात आणि चित्रा वहिनींच्या मनासारखं लग्न लावूया. तेव्हा हर्षित आणि तेजा म्हणू लागतात, पण आमचं ठरलंय की आम्ही जानेवारीमध्ये लग्न करणार आहोत, कारण आम्हाला 2 महिने लग्नाच्या तयारीला मिळतील. तेव्हा मात्र हर्षितची आई म्हणजे चित्रा आंटी म्हणते की नाही, ते आमच्या पंडितजींशी बोलले आहे, त्यामुळे लग्न हे या 16 तारखेला होईल. हे ऐकल्यानंतर आता सगळ्यांनाच धक्का बसतो. तेव्हा तेजाचे आई बाबा म्हणतात की फार लवकर होत नाहीये का? म्हणजे 8 दिवसात कशी तयारी करायची? पुढे ते म्हणतात की पैशांचा प्रश्न नाहीये, पण मुलांची हौस आणि लग्नासाठी 100 गोष्टी कराव्या लागतात आणि एवढ्या कमी दिवसात शक्य होईल का? त्यामुळे आता हर्षितचे बाबा हर्षितच्या आईला म्हणू लागतात की सगळेजण बरोबर बोलताय, पण तू का हट्ट करतीयस? जर जानेवारीमध्ये लग्न होणार असेल तर काय प्रॉब्लेम आहे? त्यावर चित्रा आंटी म्हणतात की नाही, मी एक गोष्ट तुमची ऐकली, मी लग्नाला तयार झाले, पण आता लग्न कसं आणि कुठे करायचं हे मात्र माझ्या मर्जीने होईल. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.